हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर इथे मी टोमॅटो सूप बनवित आहे आणि हा आजचा व्हिडिओ आहे 31चा. तर आम्ही 31 कसा मनवला ते मी आपल्याला दाखवते. हे सुरू आहे प्रांजलचं केळवण आणि प्रांजलच करत आहे सगळं. हे माझे भाऊ वहिनी नकुल प्रांजल आणि हा आमचा लंबू फाल्गुन. इकडे सूप सर्व करत आहे प्राची. साइड करा, साइड पप्पा येते पप्पा. आमचे मेन गेस्ट आले आता. बघा हे सगळे पार्टी सुरू आहे इकडे. मस्त पार्टी सुरू आहे आमची 31ची आणि केळवणची. इकडे पनीर टिक्का आहे प्राचीसाठी टेस्टी झालाय आणि सीमा बनवत आहे आता. इकडे इकडे सूप पण सुरू आहे. कोणी कोल्ड ड्रिंक पित आहे, कोणी काय करत आहे. म्हणता म्हणता सोर पावलांनी 2024 सरत चालले. काहींची उंजळ सुखाने भरली तर काहींचा उंजळीत कडूगोड अनुभव आले. बघा ना, जेव्हा आपण घर बदलतो त्यावेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच, पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्यावेळेस आठवल्याशिवाय राहत नाही. कारण त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. तसेच जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गतवर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यांसमोर येतात. तर आता काही क्षणच उरलेले आहेत नवीन वर्षात जाण्यासाठी. तर असंच आम्ही छोटंसं असं गेट टुगेदर केलं आणि प्रांजलचं केळवण सुद्धा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सगळे पाणी हॅपी न्यू इयर. तर आम्ही सगळ्यांनी एकमेकांना विश केलं. त्यानंतर खाली आलो आणि मग प्रांजलला ऑक्शन केलं. शेवटी भूतकाळ म्हणजे काय, तर अनेक अनुभव आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागतं, म्हणजेच आयुष्य. वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकविते, ते म्हणजे आपले कोण परके कोण. ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही हे देखील कळतं. एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसेच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो. नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो, पण काही अडचणींमुळे ते पूर्णत्वास जात नाही, विशेष करून स्त्रियांसाठी. कारण घरची जबाबदारी, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींमुळे त्या तशाच राहतात. वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाही. मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. तर अशाच आता या नवीन वर्षासाठी आपण काहीतरी संकल्प करूया आणि आपले स्वप्न पूर्ण करूया. तर समजूत घालणारं कोणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात. मला असे वाटते वर्ष कधीच खराब नसते, तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण याआधी कधी घेतलेले नाही. म्हणून तर सुखापाठोपाठ दुःख असतेच. असो, सूर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतं. तसंच नवीन संकल्प करून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया. गुरु ठाकूर यांच्या 2 ओळी मला खूपच आवडल्या आहेत. आयुष्य वाहते म्हणून बेचीन उगा का व्हावे, ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे. तर मग मैत्रिणींनो, माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. टेल एंड बाय बाय. टेक केअर अँड स्टे हेल्दी.